नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? खूप दिवसांनी आपला आज लॉंग ब्लॉग येतो आहे आणि हा ब्लॉग आहे कुकिंगच्या कुकिंगच्या रिलेटेड. तर मी आज काय कुकिंग करणार आहे आणि काय रेसिपी बनवणार आहे, तर हे तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे. पण एवढ्या दिवस झाले तुम्हाला पण वाटत असेल की आपला मोठा ब्लॉग म्हणजे लॉंग ब्लॉग का येत नाही आहे. शॉर्ट ब्लॉग्स येतात म्हणजे शॉर्ट व्हिडिओ येतात, पण ते कधी येतात कधी नाही येत, म्हणजे एक दिवस ॲड करून 2 दिवस ॲड करून असे येतात आहेत. त्याच्या पाठचं रिझन काय, त्याच्या पाठचे कारणं खूप आहेत. सुट्टी संपल्यानंतर शाळा चालू झालेली आहे, खूप आराम झालेला आहे, खूप धावपळ आहे शाळेची, सकाळची कामाची धावपळ आहे. त्यामुळे व्हिडिओ शूट करायला मिळत नाही. थोडेसे हेल्थ इश्यू आहेत, तर त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला मिळत नाही. आता पण बघा माझ्या ओठाच्या वरी तुम्हाला दिसत आहे खूप हीटमुळे एवढी गरमी बाहेर आहे, तर बॉडीतली पण हीट बाहेर पडल्यामुळे पूर्ण जर उठलेला आहे, पूर्ण उष्णता बाहेर पडलेली आहे. त्यामुळे माझे हेल्थचे इश्यू खूप प्रमाणात चालूच आहेत. त्यामुळे मला काही प्रमाणात व्हिडिओ करता येत नाहीत. तर जसे मला पॉसिबल तसे मी व्हिडिओ करते, पण आता मी असं ठरवलं आहे की आता रेग्युलर व्हिडिओ बनवायचे आहेत, म्हणून मी आजपासून सुरुवात केलेली होती व्हिडिओ बनवायला, शूट करायला. तर लाँग व्हिडिओ म्हटलं बनवूया, खूप दिवस झाले आपला लाँग व्हिडिओ आला नाही आहे. तर कुकिंगपासून स्टार्ट करूया आपला, कारण हा चॅनल आपला पहिला कुकिंगसाठीच होता. तर रेसिपीसाठी तुम्ही खूप आवर्जून माझ्या रेसिपी बघता, तर त्यासाठी खूप धन्यवाद. तर मंडळी चला आता आपण काय रेसिपी बनवणार आहोत ते पण लवकरात लवकर बघूया. पण त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मंडळी आपण किचनमध्ये जाऊया आणि किचनमध्ये आपण काय गोंधळ घातलेला आहे आणि काय गोंधळ घालणार आहोत ते आपण बघूया. चला. तर मी इथे किचनमध्ये आली होती आणि मागून माझे मिस्टर पण आले की आज काय स्पेशल बनवते हे बघायला. तर म्हटलं आज फादर डे स्पेशल मी काहीतरी बनवणार आहे, तुम्हाला दाखवते म्हटलं. तर त्यासाठी मी एक नारळ फोडला, पण नारळ पूर्ण सुकला होता, अजून गोटा झाला होता. तर मी म्हटलं त्या किसायला वेळ जाणार खूप हा, कारण थोडस कडक झाला होता, म्हणून त्याला कटिंग करून घेतलं मी असे पीसेस मध्ये आणि भाजायला ठेवलं गॅसवरती. छान भाजून घेतला आणि आधी मी थोडंसं भाजून घेतलेलं खोबरं, परत दुसरा ठेवला भाजायला आणि नंतर मी कांदे ठेवले भाजायला आणि कांदे पण भाजून घेतला. तर आपल्याला हे असं एकदम कोकण स्टाईलचं म्हणजे वाटणातलं कालवण करायचं आहे इथे. त्याच्यामध्ये मी आपले घरचे मसाले घातलेले आहेत आणि वाटण करताना मी काय काय त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की हा खरंच कालवण खूप सुंदर टेस्टला पण होणार आहे आणि दिसायला पण खूप सुंदर होणार आहे. तर तुम्ही पण तो नक्की ट्राय करून बघा कसं बनवायचं. तर मी इथे अंडी ऑनलाईन मागवली होती, म्हटलं चला पटकन साईडला अंडी पण बॉईल करायला ठेवून देते आणि पटकन म्हटलं जेवण बनवायला घेते, कारण मग वेळ नको, कारण की संडेच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी थोडंसं आरामातच सगळं झालेलं असतं. तर मी इथे मिस्टरांनी थोडीशी मदत म्हणजे त्यांची मदत थोडीशी घेतली. त्यांना सांगितलं मला खोबरं कटिंग करून द्या म्हणून. आणि इथे आपलं ऑलमोस्ट कांदा सगळा फ्राय करून झालेला आहे, म्हणजे भाजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी अद्रक घातलेलं होतं आणि हे कांदा, खोबरं, अद्रक आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली होती आणि हे सगळं वाटण मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे, छानपैकी मस्त वाटून घेतलेलं आहे. आणि नंतर म्हटलं आता ह्याची फोडणी घालायची आपल्याला. त्यासाठी फोडणीसाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार ते मी पुढे तुम्हाला दाखवते. त्याआधी आपण हे वाटण बारीक करून घेऊया. आणि इथे अंडी बॉईल करायला ठेवलेली होती, त्यात मी थोडस तेल घातलं, कारण की तेल घातल्यावरती 1-2 चमचे तेल घातल्यावरती ना अंडी पटकन बॉईल होतात, लवकर बॉईल होतात. आणि जेव्हा तुम्ही अंडी हे करताना सोलताना तेव्हा पटकन त्याचे वरची साली म्हणजे कवच्या लवकर निघून जातात पटकन. तर हे बघा अशा प्रकारे माझं इथे वाटण पण वाटून झालेलं आहे. मस्त अशी बारीक पेस्ट केलेली आहे मी वाटणाची. आणि त्याला एक मी माझ्याकडे आईस्क्रीमचा डब्बा होता, त्यामध्ये काढून ठेवून दिलं, कारण भरपूर वाटण झालेलं, एवढं आपल्याला लागणार नव्हतं. म्हटलं मी अर्ध वाटण ठेवून देईन. आणि इथे गॅसवरती मी एक टोप ठेवलेला आहे अल्युमिनियमचा. तर त्याच्यामध्ये मी तापल्यावरती म्हणजे तूप गरम झाल्यावर तेल टाकलं आणि त्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. मस्तपैकी लसणाच्या पाकळ्या गरम झाल्यावरती त्यामध्ये मी टोमॅटो घातले 2 आणि ते पण छान मी परतून घेतले. आणि टोमॅटो तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत टोमॅटो छान असा मऊ पडत नाही. त्यासाठी थोडंसं वरतून 2 ते 3 चिमूट भरणं मीठ टाकायचंय, म्हणजे कांदा असू दे किंवा टोमॅटो असू दे पटकन मऊ पडतो आणि पटकन शिजला जातो. आणि त्यामुळे जेवण करायला आपल्याला सोपं जातं आणि पटकन लवकर होतं आपलं जेवण.
तर मी इथे मसाले बघा, हे 2 मसाले घेतले व्हेजचे, चिकन मसाला आणि गरम मसाला. तर तो मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. माझ्याकडे घरगुती लाल मसाला आहे, तो मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. तर मी 2 चमचे टाकले. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला केवढं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले ऍड करू शकता. तर मी इथे 2-2.5 चमचे लाल मसाला घातलेला आहे. थोडासा 1-2 चमचे मी चिकन मसाला घातलेला आहे आणि थोडासा मी 2 ते 2.5 चमचे मी गरम मसाला घातली, थोडी हळद घातलेली आहे आणि छान हे सगळं एकजीव केलं, परतून घेतलेलं होतं आणि त्यानंतर वरतून थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला टाकलेला जो आपण वाटण केलेला मसाला होता, वाटण जे आपलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला किती प्रमाणात घट्ट हवंय कालवण त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण ऍड करायचं आहे. जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर थोडंसं वाटण टाकायचं, खूप थोडंसं थिक करायचं, जाड करायचं असेल तर थोडंसं वाटण आपलं जास्त घालायचं. तर मी इथे थोडंसं वाटण घातलं आणि आधी सगळं परतून घेतलं छान, त्याला तेल सुटेपर्यंत. आणि नंतर मग मी त्यामध्ये अजून थोडासा मसाला टाकून पुन्हा एकदा परतलं आणि जे वाटण काढून झालं, जे आपलं भांडं असतं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं ते धुवून ते पाणी पण ह्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान असं एकजीव करायचं. त्यानंतर मग आपण अंडी जी बॉईल केलेली असतात ते यामध्ये सोडायचे आहेत. तर त्या अंड्यांना मी सगळी अंडी बॉईल केलेली जी होती ती मी सोलून घेतली, कारण की तेल टाकल्यामुळे पटकन ती सोलली गेली, वरच्या कपच्या त्याच्या लवकर निघाला. आणि कालवणाला इथे कड यायच्या आधी मी आपलं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. मीठ नसेल तर कालवणाला काही टेस्टच येणार नाही. तर ते कधी कधी आपण घालायला विसरतो, तर नाही विसरता, न विसरता ते घालायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे कड यायला ठेवून दिलेलं होतं, मीठ टाकलं आणि म्हणलं अजून एक उकळी येऊ द्या, मग अंडी सोडते. तर तोपर्यंत मी इकडे अंडी सोलून छानपैकी क्लीन करून त्याला कटिंग करून घेतलेल्या होत्या, म्हणजे त्याला मी चिऱ्या मारून घेतलेल्या होत्या. कारण जे आपण कालवणात सोडलं थोडंसं कालवणचं जे सार असतो तो आतमध्ये गेला पाहिजे आणि त्यामध्ये टेस्ट अंड्याला जो येतो तो आला पाहिजे. त्यासाठी मी असं चिरा मारून घेतल्या त्या सगळ्या अंड्यांवरती. सगळी अंडी मी उकळी आल्यावर कालवणामध्ये सोडलेली होती आणि पुन्हा एकदा त्याला 5 मिनिटं मी उकळी येऊन दिलेली होती. म्हटलं जरा अंडी मध्ये ते जे कालवण आहे ते छानपैकी मुरू देत, मस्त अंड्याची पण टेस्ट येते आणि कालवण पण छान लागतं. आणि नंतर मग वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली होती. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पण हा कालवण, हे अंड्याचं सार नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला बनवलं तुम्ही हे कालवण तुम्हाला कसं वाटलेलं आहे. चला म्हणे, पुन्हा भेटूया. बाय.